नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे हरिप्रिया फिल्म्समध्ये. आज तारीख आहे 25 डिसेंबर आणि सकाळचे वाजलेत 2. तर विचार करत असाल की एवढ्या सकाळी सकाळी हा व्हिडिओ का बनवतोय? तर पहिली गोष्ट म्हणजे झोप येत नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर अशा गोष्टी आहेत ज्याच्या अपडेट्स तुम्हाला द्यायचे आहेत. शक्यतो हा आपल्या चॅनलवरचा शेवटचा व्हिडिओ आहे. याच्यानंतर कुठलाही व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड होणार नाही आणि ऑलरेडी जी आपण सिरीज केली होती गोंधन, त्याचे सर्व एपिसोड्स मी या चॅनलवरून डिलीट्स केलेले आहेत. त्याच्याबद्दल अशा काही गोष्टी नाही आहेत की का डिलीट केले, पण हां केलेत. तर इथून पुढे कुठलेही व्हिडिओज या चॅनलवरती येणार नाहीत आणि जेवढे तुम्हाला माझ्याबद्दल व्हिडिओ भेटणार आहेत ते सगळे तुम्हाला भेटतील हरिप्रिया म्युझिकवरती आणि बॅक टू बॅक सॉन्ग येणार आहेत. पुढच्या महिन्यात एक असं सॉन्ग रिलीज होणार आहे जे आत्तापर्यंत आपल्या महाराष्ट्रातच काय ऑल इंडियामध्ये कुठेही शूट झालं नसेल असं सॉन्ग आपण शूट केलेलं आहे आणि त्याची रिलीजची डेट आम्हाला भेटत नाही आहे, कारण भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये डिरेक्टर आणि प्रोड्युसरचं नाही चालत रिलीज करण्यासाठी. इथे तुम्हाला सिंगरची परवानगी घ्यावी लागते. ज्या सिंगरने हे गाणं गायलं आहे त्याची परवानगी घ्यावी लागते. तर मला वाटतं 10 तारखेच्या आतमध्ये जानेवारीमध्ये हे गाणं रिलीज होऊन जाईल. तर बघूयात, वेटिंग करत आहोत आम्ही. आम्हाला जशी डेट मिळेल तसं आपण रिलीज करणार आहोत. आणि उद्या चाललेलो आहे मी पटनाचं तिकीट आहे माझं उद्याचं. तर 28-29 तारखेनंतर माझं शूट सुरू होईल आणि हे शूट आपण करणार आहोत नेपाळला. सिंगर तेच आहेत जे ऑलरेडी त्यांचं एकही सॉन्ग आपल्या चॅनलवरती आलेलं नाही आणि भोजपुरी इंडस्ट्रीमधचे टॉपचे सिंगर आहेत ते सध्या, कारण त्याचं खूप नाव आहे. आणि तुम्हाला मागच्या वेळेस मी सांगितलंच आहे की त्यांचं जे सॉंग्स आहेत आपण 20 सॉंग्स आपण त्यांचे घेतलेले आहेत आणि त्यांनी दिलेले आहेत. तर त्यांचं एक सॉन्ग शूट झाले ते तुम्हाला मी सांगितलंच आहे. 5 किंवा 10 तारखेला ते रिलीज होईल आणि ते आल्यानंतर तुम्हाला कळेल. मी सांगू शकतो की माझ्या लाईफमधलं हे पहिलं सॉन्ग असेल जे खरंच खूप वेगळं असेल, जे एक म्हणतात ना की काहीतरी वेगळं जे तुम्हाला बघायला भेटणार आहे. ठीक आहे. आणि मागच्या 1 महिन्यापासून तर माझा नुसता दौरा सुरू आहे मुंबई, पुणे आणि सोलापूर. कारण पासपोर्ट बनवण्याचं सगळ्यात किचकट काम माझं सुरू होतं आणि शेवटी तो बनलेला आहे. तुम्हाला दाखवतो मी. हा आहे माझा पासपोर्ट. हां, बघू शकता तुम्ही. सगळे लोक बनवतात 30 पेजेसचा पासपोर्ट लोक बनवतात. मी बनवलेला आहे 60 पेजेसचा. म्हणजे आपण विचार करू शकतो, इंडियातील 60 ते 70 लोक आहेत जे फक्त 30 पेजेसचा पासपोर्ट बनवतात. मी बनवलेला आहे 60 पेजेसचा. त्याच्या मागे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, ते हे तुम्हाला सांगतो. कारण माझं तिकीट आहे 16 तारखेला मलेशियाचं आणि आता मला असं वाटतं की लाईफमध्ये भरपूर सारे चेंजेस माझे येणार आहेत आणि हा व्हिडिओ या चॅनलवरचा व्हिडिओ शेवटचा असेल हा. कारण या 2025 पासून लाईफमध्ये भरपूर सारे चेंजेस करायचे ठरवलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिलं चेंजेस हा आहे की येत्या 31 तारखेला मी माझा जो जॉब आहे इव्हेंट मॅनेजमेंटचा त्याला आपण रिझाईन देतो आहे. कारण त्या रिझाईन देण्यामागं पण भरपूर कारणं आहेत. एकतर टाईम मिळत नाही आहे कारण शूटिंगसाठी, आणि मला फक्त आता एकाच दगडावर पाय द्यायचा आहे. 2 दगडावर पाय देऊन लाईफ चालत नाही. आणि जेवढा जॉब करायचा होता, जेवढे पैसे कमवायचे होते तेवढे कमवले आहेत जॉबपासून. आता फक्त एक फ्री लाईफ जगायचा विचार चालला आहे. कारण लाईफ खूप छोटी आहे. आपल्याला असं वाटतं की लाईफ खूप मोठी आहे आणि भरपूर गोष्टी आपण आयुष्यात हे करू ते करू. माझ्या म्हणण्यानुसार तर लाईफ खूप छोटी आहे आणि माझं आता सध्या वय आहे 25. जर तुम्ही आत्ता नाही जगलात नंतर काय जगणार? 70-80 हजार रुपयाच्या जॉबमध्ये काही होत नाही. जेवढे कमावचे तेवढे आपण कमावलेले आहेत. तर 31 तारखेला मी माझ्या जॉबला रिझाईन देणार आहे. तसं मी फॉर्म भरून सुद्धा दिलेला आहे आणि जेवढा फोकस आपल्याला करायचा आहे तो पूर्ण इंडस्ट्रीवरती करायचा आहे. आणि येत्या 31 तारखेला माझे सर्व कॉन्टॅक्ट्स बंद होणार आहेत. ते आपण बंद याच्यासाठी करत आहोत कारण नको आता ज्या लाईफमध्ये जो कचरा जमा झालेला आहे तो आपल्याला ठेवायचा नाही अजिबात. नवीन आयुष्याला काहीतरी चांगलं सुरुवात करायची. त्यामुळे मी लवकरच माझे सारे कॉन्टॅक्ट्स म्हणजे ह्याच महिन्यामध्ये सारे कॉन्टॅक्ट्स माझे बंद होतील. टोटल जेवढे माझे नंबर आहेत, कॉन्टॅक्ट नंबर सगळे बंद होतील. माझं जे जुनं इंस्टाग्राम अकाउंट आहे आर्ट्स आदित्य तेही मी डिलीट करणार आहे. म्हणजे जे ऑनलाईन जेवढ्या गोष्टी आहेत त्या साऱ्या डिलीट होतील आणि नवीन काहीतरी सुरुवात करणार आहोत आपण 31 डिसेंबर नंतर. तर अजून एक गोष्ट ठरवलेली आहे की जानेवारीपासून ते जुलैपर्यंत
झिरो कॉन्टॅक्ट, म्हणजे कोणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये राहायचं नाही. स्वतःच्या लाईफसाठी जगायचा विचार चाललेला आहे. कारण लोकांसाठी आता आपण भरपूर जगलेलो आहोत. लोकांसाठी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. स्वतःसाठी आत्तापर्यंत काहीच केलं नाही. कारण लाईफमध्ये एवढी गरिबी बघितली आणि त्याच्यानंतर कष्ट करून करून इथपर्यंत आलो स्वतःच्या विश्वासावरती. तर मला माहिती आहे इथून पुढेच्या गोष्टी देखील ह्या मलाच करायच्या आहेत. त्यामुळे इथून पुढे उद्यापासून तसं तर मी आता नेपाळला चाललेलो आहे 29 तारखेला. त्याच्यानंतर माझे सारे कॉन्टॅक्ट्स बंद होतील आणि जेवढे माझे जुने नंबर आहेत, माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे, ते सगळं मी परमनंट डिलीट करत आहे आणि 1 जानेवारीपासून सर्व गोष्टी नव्याने जगायचं चालू करायचा विचार करत आहे. 1 जानेवारी ते जुलैपर्यंत, म्हणजे म्हणतात ना की स्वतःसाठी जगायचा प्रयत्न करायचा आहे. कारण लोकांसाठी भरपूर जगलो आहोत आपण. आणि तुम्हाला खरं तर माझ्या भोजपुरी चॅनलवरती म्हणजेच हरिप्रिया म्युझिकवरती माझे प्रोजेक्ट बघायला मिळतील. या चॅनलवरती सध्या काय नाही, हा शेवटचा व्हिडिओ आहे आणि ऑलरेडी याचा जेवढा बॅकचा डाटा होता, जसं गोवंदन वेब सिरीज आहे किंवा 1-2 भोजपुरी सॉन्ग केलेले असतील किंवा अनेक काही गोष्टी असतील, त्या सर्व मी ऑलरेडी डिलीट केलेल्या आहेत. तुम्हाला या चॅनलवरती ते आता दिसणार नाहीत. सर्व गोष्टी तुम्हाला दिसतील हरिप्रिया म्युझिकवरती. आणि सांगतो 5 तारखेला तुम्हाला एक भारी गाणं घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. माहीत आहे तुम्हाला ते गाणं समजत नाही किंवा भोजपुरी समजण्यासाठी थोडं कठीण आहे, पण तिकडे माझे करिअर आहे तर तिकडे मला ते करावेच लागेल. पण एवढं आहे की जे दुसरे सिंगर आहेत चांदजी, त्यांचे गाणे तुम्हाला नक्कीच समजतील. कारण त्यांची जी भोजपुरी ट्युनिंग आहे ती हिंदीला मॅच आहे. आणि मी असा विचार केला आहे की त्यांना सांगितलं आहे की बाबा असे सॉन्ग तुम्ही म्हणजे करा की मराठी लोकांना पण समजले पाहिजे. भरपूर सारे असे मित्र आहेत त्यांना प्रश्नचिन्ह पडतो की भोजपुरी इंडस्ट्री मी का काम करतोय, आपली मराठी इंडस्ट्री पण आहे, पण हवा तसा प्रतिसाद नाही मिळत मराठी इंडस्ट्रीमध्ये. आणि त्यांना असं वाटतं की आता नवीन नवीन हिरोईनसोबत काम करतो, खूप चेंजेस आले तुझ्यामध्ये. तर दुसरी गोष्ट अशी आहे की जोपर्यंत मी सेटवर जात नाही तोपर्यंत मला माहीत नसतं की ॲक्च्युली मी कोणासोबत काम करणार आहे. कारण पास्टमध्ये अशा भरपूर घटना होऊन गेलेल्या आहेत, त्यामुळे कान पकडलेले आहेत. तर फक्त कारण मला नाव पण माहीत नसतं आणि ती कुठली मुलगी आहे हे पण माहीत नसतं. ज्या दिवशी माझं शूट आहे, आता माझं एक शूट आहे 28 तारखेला, तर अजून मला माहीत नाही हिरोईन कोण आहे. जेव्हा मी 28 तारखेला सेटवर जाईल तेव्हाच मला माहीत होतं की ही हिरोईन आहे. सॉरी, ही हिरोईन आहे, हिच्यासोबत मी काम करणार आहे. तर जेवढ्या ऑलरेडी ज्या हिरोईननी माझ्यासोबत, ज्या मुलींनी माझ्यासोबत काम केलेलं आहे ऑलरेडी, त्या खूप चांगल्या फ्रेंड्स आहेत माझ्या. जसं की श्वेता असेल, विजयलक्ष्मी असेल किंवा पूजा असेल, खूप चांगले फ्रेंड आहोत आम्ही सध्या. हे शूटिंगनंतर जेव्हा म्हणतात की आपण 2-3 सॉन्ग शूट करतो सोबत, त्यानंतर ती मैत्री होते. पण त्याच्या आधी मला काही माहीत नसतं की आपण कोणासोबत शूट करणार आहोत आणि XYZ ज्या गोष्टी असतील. कारण मी सध्या इंडस्ट्रीपासून आणि इंडस्ट्रीच्या लोकांपासून खूप लांब आहे. स्वतः जरी काम करत असेल तरी मी तेवढाच कॉन्टॅक्ट ठेवतो जेवढं माझ्या कामाचं असेल. विनाकारण मी कोणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये जात नाही किंवा मी कोणाला इंस्टाग्रामवर फॉलो देखील करत नाही की कोणासोबत मी काम केलं. भरपूर असे लोक आहेत ज्यांच्यासोबत मी काम केले पण त्यांना मी फॉलो करत नाही आहे. कारण भरपूर अशा गोष्टी घडून गेल्या आहेत पास्टमध्ये, त्यामुळे कानाला खडा आहे. तर सोडून द्या, तो एक वेगळा भाग आहे. पण इथून पुढे तुम्हाला नक्कीच जेवढे सॉन्ग येणार आहेत नक्कीच आवडतील. आणि 16 तारखेला मलेशिया आणि आपण तुम्हाला हे नक्की सांगतो, ह्या वर्षामध्ये कमीत कमी 7 ते 8 कंट्री आपण फिरायला जाणार आहोत. प्रत्येक महिन्यामध्ये जमणार नाही हे मला माहिती आहे, कारण शूट साठी खूप बिझी राहावं लागणार आहे. कारण मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत. आपण एका प्रोजेक्टसाठी 8-8, 9-9 लाख रुपये खर्च करतोय. सॉरी, 8-8-9 लाख जास्त बोलतो मी. 5-6 लाखापर्यंत आपलं एका प्रोजेक्टला शूटला जातच. कारण आता जे सॉन्ग येणार आहेत तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता की नक्कीच ह्या प्रोजेक्टला तेवढा खर्च आहे. कारण सगळ्या गोष्टी बाय रेंट कराव्या लागतात. ट्रॅव्हलिंग असो, कॅमेरा असो, सर्वच गोष्टीला लोकेशनला देखील इथं खर्च आहे. कारण लोकेशनला इथं फ्री नाही आहे, सगळ्या गोष्टीला खर्च करावा लागतो. टीम मोठी आहे, टीमला कमी कमी 17-18 जण आहेत टीममध्ये. त्यांच्या प्रत्येकाचं पेमेंट असेल. आमचे दिग्दर्शक आहेत, त्यांचं तर पेमेंट खूप जास्त आहे. भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये मला असं वाटतं की जे दिग्दर्शक सॉन्ग बनवतात टॉपचे आझाद सरच असतील, ज्यांचा खर्च एवढा आहे. सो त्यांच्या आउटपुटही तेवढं चांगलं आहे. कारण त्याच्यासोबत काम करायला खूप चांगलं वाटतं. आणि खूप कमी लोकांसोबत माझे असे कॉन्टॅक्ट्स होतात जे काळजापर्यंत लागतात.
विकी नंतर माझा एक मित्र आहे विकी. त्यानंतर जर कोणी जर मला खूप जवळचं भेटला असेल ते आझाद सर आहेत. एकदम सख्या भावासारखं मला ठेवतात आणि त्यांच्या ट्रस्टवरती सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि आम्ही दोघंच चाललेलो आहोत मलेशियाला. आणि आम्ही मलेशियाला का चाललेलो आहोत याच्याबद्दल देखील तुम्हाला नंतर कळणार आहे, पण ते असं ब्लॉगमध्ये नाही कळणार. ते तुम्हाला माझ्या म्युझिक चॅनलवरती जेव्हा गाणे वगैरे येतील तेव्हा समजेल. इथून पुढे ब्लॉग वगैरे सर्व बंद होणार आहेत आणि 0 कॉन्टॅक्ट जानेवारी ते जुलैपर्यंत माझे सर्व नंबर बंद राहतील. इंस्टाग्राम हँडल मी डिलीट करतोय. माझं फक्त एकच इंस्टाग्राम सुरू राहील जे प्रिन्स आदित्य म्हणून आहे. तिथे मला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. माझ्या व्हिडिओला खूप चांगली रीच आहे तिथे. तर ते एकच चालू राहील. बाकी सर्व मोबाईल नंबर असो माझा जेवढं टोटल माझे कॉन्टॅक्ट असतील ते सगळे बंद होणार आहेत. जुने नंबर मी टोटल बंद करणार आहेत. नवीन सिम घेणार आहे. तर भेटूयात लवकरच. जर तसं या चॅनलवर आता व्हिडिओ येणार नाही आहेत तर नक्कीच तुम्ही जर अजून देखील हरिप्रिया म्युझिकला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. कारण तुमचा भाऊ तिथे तुम्हाला प्रत्येक महिन्याला माझे 2-3 सॉन्ग येतीलच. तर अपडेट राहू. चला भेटूयात लवकरच. बाय बाय.